यांनी तलवारीच्या टोकावर स्वराज्य स्थापन केले असे श्री छत्रपती शिवाजी महाराज. स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी चूल आणि मूल बाजूला ठेवून शिक्षणाची ज्योत पेटवली अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व या भारतीय व्यक्तीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. माझ्या विचारास सुरुवात करतो. माझे नाव संकेत गवळी. मी आपल्यासमोर विषय घेऊन आहे भारतीय संविधानाचे 75 वर्ष. खरं तर मित्रांनो, आपला हा भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारत देशाला सर्वात जास्त गरज भासू लागली ती म्हणजे या भारतीय संविधानाची. म्हणूनच 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे पहिली संविधान सभेची बैठक घेण्यात आली. त्या संविधान सभेच्या बैठकीमध्ये 207 सदस्य होते आणि त्या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या 207 सदस्यांसमोर एक प्रश्न उभारायला लागला की मसुदा समितीचे अध्यक्षस्थान कुणाला द्यायचे, कुणाला द्यायचं अध्यक्षपद आणि कुणाच्या बुद्धीनुसार चालवायचा आदेश आणि कुणाच्या ज्ञानानुसार चालवायचा आदेश. त्यावेळेस एक नाव समोर आलं. ते नाव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना शिक्षणासाठी वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याने त्या जातीयतेशी वर्णव्यवस्थेशी झगडावं लागलं, झुंजावं लागलं आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना सतत पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगातील प्रत्येक देशातील एक संविधान वाचून बघितलं आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन आपल्या भारतीय संविधानाची निर्मिती केली. खरं तर मित्रांनो, हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताला लागू करण्यात आलं आणि तेव्हापासून आपला हा भारत देश प्रजासत्ताक झाला, लोकशाहीवादी देश झाला. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी लोकांकडून स्थापन केलेलं राज्य म्हणजेच लोकशाही. आणि मित्रांनो, खरं सांगायचं जर झालं तर माणूस कुणा जन्माला आला, कुणा जातीत जन्माला आला, कुणा धर्मात जन्माला आला यावरून त्याचं मोठेपण ठरत नाही, तर तो जगताना कसा जगला आणि कसा वागला यावरून त्याचं मोठेपण ठरतं. आणि ते कसं जगायचं आणि कसं वागायचं हे जर 75 वर्षापासून आपल्या भारत देशाला कोणी समजून सांगत असेल तर ते म्हणजे आपल्या भारताचं संविधान होय. हजारो वर्षापासून इथल्या मुलींना, इथल्या स्त्रियांना साधू पतीसमोर मान करून उठण्याची सिस्टम उभा होती. पण आज त्या स्त्रिया उच्च पदावर जाऊन पोहोचल्या तर पण 75 वर्षापासून या भारत देशामध्ये स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगत आहे हे फक्त भारतीय संविधानामुळे. अरे हजारो वर्षापासून चालत आलेल्या तिथल्या रूढीच्या परंपरेने आणि तिथल्या वर्णव्यवस्थेने, ज्या वर्णव्यवस्थेत असलेल्या 4 टप्प्यातली 4थ्या टप्प्यातली व्यक्तीला या वर्णव्यवस्थेने कधीच न्याय हक्क समता बंधुता दिलीच नाही. त्याच व्यक्तीला न्याय हक्क समता बंधुता देण्यासाठी एक तेजोबाई सूर्य जन्माला आला आणि त्याच तेजोबाई सूर्याने तिथल्या मृताळ पडलेल्या व्यक्तीला एक जीवन संजीवनी दिली. त्या जीवन संजीवनीमुळे तिथल्या मृताळ पडलेले व्यक्ती जन्मतात आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी, समतेसाठी, बंधुतेसाठी झगडू लागले आणि ज्या तेजोबाई सूर्याने तिथल्या मृताळ पडलेल्या व्यक्तीला जीवन संजीवनी देण्याचं काम केलं त्या तेजोबाई सूर्याचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ते मृताळ पडलेले व्यक्ती म्हणजे ज्या भारताचे नागरिक होय आणि ती जीवन संजीवनी म्हणजे ज्या भारताचं संविधान होय. खरं तर या 75व्या वर्षी मला सांगताना खंत वाटते की या भारत देशामध्ये अनेक जातीभेद, वर्णभेद, उच्च निश्चितपणा असताना सुद्धा या भारत देशाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम हे भारतीय संविधानाने केले. आणि ज्या भारतामध्ये 2 भाऊ एकत्र राहू शकत नाही, एका घरामध्ये एकत्र राहू शकत नाही, अशा या भारत देशाला संपूर्ण एकत्रित बांधून ठेवण्याचं काम या भारतीय संविधानाने केले. पण या 75व्या वर्षी सांगताना अशी खंत वाटते की या संविधानाची काय परिस्थिती झालेली आहे. खरं तर संविधान हे भारतामध्ये फक्त नावापुरतं राहिलेलं आहे. हे संविधान बदलण्याचे किती कट कारस्थान रचले जातात, हे संविधान बदलण्याचे किती कट कारस्थान रचले जातात आणि या भारतामध्ये संविधानाचा वापर फक्त स्वतःच्या राजकारणासाठी, स्वतःच्या सत्तेसाठी केला जातो. आणि जेव्हा स्वतःची सत्ता येते तेव्हा हे संविधान बदलण्याची भाषेतील नागरिकांनी नेते करतात. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. खरं तर मैं आज जो कुछ भी हूँ वो सिर्फ संविधान की बदौलत हूँ. मैं आज जो कुछ भी हूँ वो सिर्फ संविधान की बदौलत हूँ असे म्हणणारे आपल्या भारताचे पंतप्रधान
ज्या वेळेस दुसरीकडे हे संविधान दिल्लीच्या जंतर मंतरवरती जाळण्यात येतं किंवा कोणी एक शब्द सुद्धा बोलत नाही, ही 75व्या वर्षी सर्वात मोठी शोकांतिका आहे मित्रांनो. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, संविधान कितना भी अच्छा हो वो अंततः बुराई साबित होगा अगर उसे चलाने वाले लोग बुरे होंगे तो, नहीं तो ये संविधान कितना भी बुरा हो वो अंततः अच्छा ही साबित होगा अगर उसे चलाने वाले हाथ अच्छे होंगे तो. खरं मग एक काल्पनिक पण मनाला स्पर्श करणारी घटना मला या ठिकाणी सांगायची वाटते. जर संविधानाला बोलता आलं असतं तर आणि संविधानाला चालता आलं असतं तर संविधानाने काय केलं असतं. सर्वात पहिल्या संविधानाने स्वतःच्या संरक्षणासाठी झगडलं असतं आणि स्वतःच्या संरक्षणासाठी झुंजलं असतं. कारण हे संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी या संविधानाने आपल्याला एक हक्क दिला. तो हक्क म्हणजे मतदानाचा. आपण बटन जरी ते संभाजीनगरमध्ये दाबलं तर सत्ता दिल्लीमध्ये काय पलट होते ही ताकद जर आपल्याला कोणी देण्याचं काम केलं असेल तर ते म्हणजे आपल्या भारताचं संविधान होईल. अरे मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया. अरे मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया. उस संविधान की ताकत तो देखो यारो, जिसने कभी चाय बेची नहीं वो चाय बेचने वाला